हे पहा, समोरची वाट पाहून वाटलं आता वाट चांगली आहे, पण काही क्षणातच असं काही दिसलं. वाट अतिशय अडचणीची आहे. मोठमोठ्याने श्वास घेत प्रवास सुरू होता. वाटेत एका शिळेवर एक शिल्प कोरलेले आहे आणि तीन त्रिशूळाच्या टोकांप्रमाणे आकृती आहे. काही स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून ते एक ग्रामदैवत आहेत, पण अधिक माहिती काही वेगळी असावी असं वाटतं. याबद्दल काही लिखित माहिती मिळाली नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. येथे आम्ही पूजा केली, नारळ फोडला आणि पुढचा प्रवास सुरू केला. ब्रिटिशांनी या गडांच्या पायऱ्या तोडल्यामुळे यावर जाण्यास रॉक क्लाइम्बिंग करून जावं लागतं. अलंग गडावर 25 आणि 50 ते 60 फुटाचा एक रॉक पॅच आहे, तर मधावर 40 फुटांचा एक रॉक पॅच आहे. यासोबत गर्द आणि वाट चुकवणारे रस्तेही येथे आहेत. पुढे रानटी कडीपत्त्यांचा सुगंध घेत कातळ कोरीव पायऱ्यांजवळ पोहोचलो. पटपट या पायऱ्या पार केल्या आणि एका गुहेजवळ पोहोचलो. ती गुहा म्हणजे अलंग किल्ल्याचा एक भाग. या गुहेच्या उजव्या साईडला वाट जाते ती मदनगडाकडे जाते. त्याच गुहेमध्ये आम्ही बॅगा ठेवल्या आणि येथून आम्हाला मदनगडावर जायचे होते. पाणी पिलो आणि मदनगडाची वाट सर करण्यास सुरू केले. वाट अशी की अंगावर शहारे आणणारी. सांगतो नेक्स्ट पार्टमध्ये. फॉलो करायला विसरू नका.